अरे म्हाताऱ्या, थोडं वय झाले तरी पण छेडतो. बाईला अक्कल नाही का तुला? तिकडनं येताना होता बाई कुठला तरी तो माणूस, बघून गाणं म्हणत होता मला. तुला बघून नसतील म्हणले ग, ते असंच गुणगुण करत असते दिवसभर. तर मला काही तेवढं कळत नाही व्हय काकू, मलाच बघून म्हणले. हो सांगा तुम्ही काय आलं? काय झालं? त्या पुरीला गाणी म्हणून दाखवता काय तुम्ही? कोण? तुम्ही कधी? आणि माझ्या बापाला कुणाला मला चलत नाही. त्याचा आता हात नाही तर पाय रिकामा केल्याशिवाय राहत नाही. गाणं आठवत ते गाणं तेरे प्यार में तेरे प्यार में जतन मैंने किया तूने ये क्या. अरे म्हाताऱ्या, थोडं वय झाले तरी पण छेडतो. बाईला अक्कल नाही का तुला? तुला ना दाखवतेच मी, थांब. माझ्या नवऱ्यालाच घेऊन येते तुझ्या घरी. आता हा काय नाही माहिती. हा? काय पीठ लागले काय यायला माहिती, काय माहिती. रस्त्यातल्या बाया छुटते सांगतेच माझ्या नवऱ्याला ना तुझं. प्यार में टिक 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 नहीं ये क्या किया. माणूस होता तो काय माहिती बाई. जरा बाईला बघितलं जाताना की चालन तेच माझा नव बसलाय बघा इकडं. 1000 वेळा सांगितलं दळण बिळण जरा टाकून आणत जा. एक कामधंदा तर होत नाही माणसाच्यानी. नुसतं बसायचं इथं आयतच. कामधंदा काय करायचं नाही आणि द्यायचं गावाच्या तोंडात बायकोला, आहे का नाही? बसलंय अजून, लाज बी वाटत नाही. असं डोकं गरम झालंय ना माझं तर. घरातलं एक काम करत नाही. 1000 वेळा सांगितलं होतं जावा दळण आणाय, जावा दळण आणाय, पण नाही. टाकायला बी मीच जायचं, आणायला बी मीच जायचं, सगळं मीच करायचं आणि स्वतः बसायचं इथंच. आणि तिथंच मी. काय झालंय गरम व्हायला? काय झालंय गरम व्हायला? हा? मग गरम नाही होतं काय हो? तिकडनं येताना होता बाई कुठला तरी तो माणूस, बघून गाणं म्हणत होता मला. असं डोकं गरम झालं होतं ना माझं. गेला असतं तुम्ही दळण आणायला तर आज ही वेळ आली असती का माझ्यावर? मग कुठला माणूस आहे आणि काय माहित नाही मला. सांग. येड आहे का शान आहे ते बी कळत नाही. तिकडनं दळण आणून आणताना येत होते, त्या खालच्या अंगावरून येत होते. हा. तेव्हा बघून मला गाणं म्हणत होता. गाणं माहित होता? हा गाणंच म्हणत होता. आरती म्हणत असं दुसऱ्याला गाणं, तुला काय गाणं म्हणणार आहे? कोण हा, तुला असला अवतार बघून? मला अक्कलच नाही ना, मला कळतच नाही. मला गाणं बघून म्हणते का कुणाला बघून म्हणतोय? मग नवरा आहे का काय काय माहिती, बघून म्हणतोय म्हणे. बर चल ठेवते, आपण बघू तुम्ही काय आहे ती. चल वा पुढं. ठेवून आतमध्ये दानाचा डबा नाही ना घरात. हा. इथंच बसलेला का तोंडाकडे बघत माझ्या. कोण असं बघ बाबा, आता काही किनी मोकार लढ आणलंय माझ्या माग. चल बरं कोण आहे तो बघतो. चला कुठं होता ते नेमकं? तिकडं खालचं अंगात घर नाही वय तिथं होता. कोण आहे रे तो? काकू तुमच्या नवऱ्याला नीट समजून सांगा बरं का. का ग, काय केलं त्यांनी आता? पुरीच्या वयाची पोरगी बी का नाही त्यांना. दळण घेऊन जात होते मगाशी मी, माझ्याकडे बघून गाणे म्हणत होता तुमचा नवरा. गाणी? हा मग काय. अगं त्यांना गाणी म्हणायची सवयच आहे. मग गाणी म्हणायची सवय म्हणल्यावर रस्त्याने जाणाऱ्या पोरींना बघून गाणं म्हणणार होय. आज कुठं अगं असतंय का? तुला बघून नसतील म्हणले ग, ते असंच गुणगुण करत असते दिवसभर. तर मला काही तेवढं कळत नाही व्हय काकू, मलाच बघून म्हणले. हो सांगा तुम्ही. अगं काकू खरं हिज ही 2-3 वेळा म्हणली होती मला, पण इग्नोर करून टाकलं. म्हणलं जाऊ दे, मला हे झालं म्हणून. पण आता अरे. ते सारखंच झाले. बरं ठीक आहे ना, गाणी म्हणू दे, अभंग देवाच्या अभंग म्हणलं मला काय अडचण नाही, पण हिंदी पिक्चरचे गाणी म्हणता येईल का? अरे तसं काय नाही बाबा. अरे त्यांच्या बोलण्यात जरा फॉल्ट आहे आणि ती तुम्हाला बोलण्यात समजत फॉल्ट आहे, नाही. बोलू दे ना बाई. बोलण्यात फॉल्ट आहे काकू, मला माहिती आहे सगळं त्यांचं. मग काय. पण तू हे कर ना, हिंदी पिक्चरचे गाणी सांग ना त्यांना समजून. कुठं बसले जात ती? आहेत तिकडे बसलेत. तिकडं कुठं? तुमच्या लक्षात नाही येणार, बाहेर बसलेत ती. अगं त्यांच्या समोरच खरं खोटं त्यांच्या करू. समोरच खरं बघा, खोटं करायचं. त्यांच्या समोरच आपण खरं खोटं करू. चला जाऊ त्यांच्याकडे. चल तुझं बाहेर बसलेत. डोकं जरा हे आहे. मला वाटतंय तू नवीन आली काय की इथं. चला अरे नवीन नाही काकू. चला चल, चला चल, चला चल, बघ तिकडे. बोलू आपण. हमने तुमको देखा, तुमने हमको देखा. हाच आहे तो माणूस. हा कोण आहे? मीच आहे. कुठे? समोर आहे, पुढे उठून ती जरा डोळ्याला लावा. अरे काय आलं? काय झालं? त्या पुरीला गाणी म्हणून दाखवता काय तुम्ही? कोण? तुम्ही कधी? मगाशी दळण घेऊन चाललं तर माझ्याकडे बघून अहो गाणे म्हणत होता हा माणूस. लहान मोठं बी कळत नाही. ऐ, मी नाही काय म्हणतो. ती कशी हे माझ्या बाळासाठी आहे, मी काय म्हणतो? काय बोलताय? अगं ती म्हणते तू माझ्या पुरी सारखी आहे, कशाला गाणी म्हणत?
मग अशी कोण म्हणत होतं गाणं? आम्ही नाही काय म्हणलं, मी काय म्हणलं, मी माझं म्हणलं ते गाणं म्हणतो. काय बोलताय तू? काय झालं? तू माझी कमी कथा माणूस, मी आता करेल का? काही याद आहे का मी? अरे ह्यांचं ती बोलणं तुला माहिती आहे ना? हा मी गंमत करतो, मला गाणं म्हणतो. हा कोणाचा काय संबंध आहे का? ओ, तुम्ही जरा थांबा. अगं पण मला गाणं बोलतो ना. काय ग काकू काय झालं? अरे काय नाही बाबा, ह्यांच्या बोलण्याला ती असं गाणं म्हणत बसलं होतं, तिला वाटतं की माझ्याकडे बघूनच ती गाणं गाणं म्हणते. म्हणते. थांब मी गाण्याला बोलू थांब. घेऊन यायचं त्याला. अजून हत्ती. अरे अगो बाई, असू दे ना, तुम्हाला हत्ती. काय होतंय ते हसली तर गप्प बसा तुम्ही. हत्ती म्हणा. त्यांचं हे असं असतंय, हा. तुमचा उगाच येडापणा आहे काहीतरी. गणतावरे, गणतावरे. लहान बाळासारखी बुद्धी आहे ग, तू डोक्यात घेऊ नको ती. आणि तुला सांगितलं ना रे बाबा, तू इथं काय वावरत नाही का? पहिल्यांदाच आहे का इथं आलाय का? गाणं ऐक ना. ते विसले आले त्याच्या बायकोला घेऊन, आई वापस होत बांधते बघ तुझ्या. कशाबद्दल म्हणते? काय माहित नाही. मागच्या बारच्याला बी नडलं होतं, माझ्या बापाच्या कामाग लागलंय काय माहित. आणि माझ्या बापाला कुण नडलेलं मला चलत नाही. त्याचा आता हात नाही तर पाय रिकामा केल्याशिवाय राहत नाही. आता काटाच करतो नाही तर माझ्या डोक्यातच बसलंय. लय वेळा झाले त्याचं, ही तिसरी वेळ आहे. किती वेळ आहे का? आता त्याला सोडत नाही. आणि काय काय म्हणतो अजून? काय नाही, त्यांचं तिथं भांडणं चालू होती म्हणून मी चल आलो. गेल्या बघू. चल बोलण्यात आणि गाणं म्हणण्यात फरक असतोय. बरं गाणे चांगले देवाच्या अभंग म्हणायचं वय आहे त्यांचं. असले हिंदी पिक्चरचे गाणे म्हणायचं वय हा, नाही. बरोबर आहे. भान ठेवून जाऊ त्यांना. आता मग येतं गाणं सगळं. असा भाव आहे त्यांचा. ए, काय म्हणतो माझ्या बापाला? काय खाली म्हणतो उतर, सांग? कुठे चल. ए, खाली उतर. चिंगाऱ्यात तुला व्यवस्थित सांगतोय. ए, गप्पा रे, ऐकून घ्या. आता चुकी बघा ना, चुकी हिच्यात. तुला व्यवस्थित सांगतोय मी. तू खाली उतर आधी, कसं चल. आहे? मी निश्चित बोलतोय. गणा. तू माझ्या बापाला जर काय बोलला ना, काय अरे काय सुपारी देऊन ठेवतो तुला व्यवस्थित सांगतो. मला जर हाणायला आलं तर उतर खाली चल. ए, गप्पा रे. आई, थांब. माझा बाप थांब. बोलाय का व्यवस्थित येतोय, पण तू वेगळा संशय घेऊ नको. काय हे बाया. बाबाचा भाव आहे. हिंदी गाण्यात आणि देवाच्या अभंगामध्ये फरक असतोय. असू दे काय बी असू दे. ती गाणं म्हणत येतं बसू दे, पण त्यांची काय गरज आहे? हा काय करायचंय म्हणजे? अरे माझ्याकडे त्यांचा भोळा बोलत स्वभाव आहे, बसतोय, तुला कळत नाही माझ्याकडे का? गाणी म्हणतोय. त्याला सांग तुझं पोरगं बघ काय करतंय. त्यांना अरे त्यांचं वय झालंय आता. ते अभंग म्हणू नाहीतर गाणी म्हणू. तुला काय करायचंय? आपण तुला राग कशाला माझी बायको एवढा? काय रस्त्यावर सोडली काय म्हणते हा? जाऊन गाणे म्हणायला. रस्त्यावर कशाला मग सोडली नाही तर रस्त्यावर कशाला याला गेली? सांगायला. माझा बाप काय का करणार इकडं? काय काय केलं मग? घरात ठेवत आहे बापाला. अरे घरात बाई. बाहेर जेवण टाकलाय. खुर्ची टाकली बसायला माझ्या बापाला. घरात बसवून इकडे काय रस्त्यावर गाणे म्हणा. घरात बसून लाव ना. व्यवस्थित ए बाबा. एका भाषेत. त्या पोराला समजून सांग. मला सांग का सांगते मी, जरा थांब. उगा तुझ्यामुळे शांत घेतले फक्त आणि मी. तू जरा थांब की, शांत राहा की. काय झालंय ती तरी समजून घे की. मग तुम्हाला माहितीये ना त्यांचा स्वभाव असे असं बोलतात. गावाला थोडी माहिती, मग घरात बसवायचं ना त्यांना. असं गैरसमज होणारच ना गावातल्या कशाला बायकांचे. बघायचं मग त्यांच्याकडे? हा मग गाणे बोललो काय बैर कार बंद करून जातो का माणूस रस्त्याने? अगं घरात काय कोंडून ठेवती का? कोंडून ठेवायला ती काय जित्रा बायका सांग बरं. तू आपण- मग होणारच ना, गावाच्या बायकांना वाटणारच ना. ही मला हत्ती हत्ती. हत्ती. तुझी चूक आहे ना मग. ए गणा, ऐकून घेत जा की जरा तू. ती बी आपल्या बहिणीसारखे आहे. नको डोक्यात काय राग नाही. काढून घेऊ. काय नाही. निखिल सांगायला लाग समजून घ्यायला. झालं काय पण? अरे माझी बाई तिथून येऊन जाऊन कट्टा आमचा दररोजचा वागायचा रस्ता आहे. आणि म्हातारा हिथं म्हणून हिंदी गाणे म्हणते पिक्चरचे. अरे वय आहे ह्यात हिंदी गाणे म्हणायचं. बघ, आपण घरी बोलून म्हणायचं वय आहे ना. ऐक ना ए निखिल थांब. मी सांगते तुला काय झालं ते. हे बघ आता ही यांचा स्वभाव तुला माहित आहे. भोळवाट स्वभावाचा आहे. तर बसलं आपलं गाणे म्हणत ही चालली होती रस्त्याने. आणि कुशाल ह्यांच्या गाण्याला तिला काय वाटलं की मलाच बघून गाणं म्हणते ते. आता ही माणूस तसा आहे का? तू गावामधला दिस ना. अरे पण तुला माहित नाही का? गावातला हाय रे मी. माहितीये मला. पण बघ नाही पोरी बाळांकडे गाणे अरे, त्या म्हणतो. माणसाचा स्वभाव तसा आहे. तू काय असं काय दामन करत कळलं. त्यामुळे एवढा काही तापू नका तुम्ही. आणि अशा माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे. कळलं का? त्या माणसाच्या अंगावर नसतं जायचं. अरे किती समजून सांगते तर ह्यांना कळ नाही. आपण ती बघ ना ती बुटक अरे चूक असं मान्य करीत नाही. ती माझ्या अंगावर येते. जाऊ द्या. त्याला सांग समजून. ठीक आहे ह्याला गावाला जा म्हणजे ए गणा का बस. आपलं जावा. अजून मी सांगा बुटका म्हणते जावा आपलं, काय नाही एवढं. इथं ठोक तो- ए बाई तुला ही त्यांचा स्वभाव माहित होईल जरा हळूहळू. तू नवीन आलीस आता त्यामुळे तुला काय माहिती नाही. चालतंय? हो, काकी जावा तुम्ही पण घरी. हे गाणे. हो, निखिल. लगेच उतर आहे. उतर खाली, चल, जा. होय. तुझ्या शब्द ऐकतोय. अरे दुसरं काही नाही. अरे, ए तू बोललायस म्हणून ऐकतोय. चला परत ते तुम्ही असलं नाही खपून घेणार. असल्या माणसाला आपल्या आपण पोरा support पोराचं करायचा असतंय रे. असतोय. ठीक आहे ना. पण बघ ना. अरे तू आपल्या असल्या माणसांना आपण सपोर्ट करत असं कळलं. हो चल ठीक आहे. बरं जाऊ दे चला. ठीक ते थांबा, सांगतात मला ते. नवीन गाणं माहिती नवीन गाणं माहिती माहिती. चल, बाई चला बाबा, काय माणसाचं नवीन. चला तुमचं. नवीन गाणं म्हणायचंय हा, ह्यांना. झालं की आता तमाशा. चला
हो जाऊ का चला लवकर. जाऊ का आता अजून तिथंच बसलाय का तेरे साथ में